Hello students, good morning. Today we are going to see that is the next point in the general science. In the previous lecture we have seen that is complexity, that is for the classification. Whittaker's classification काय होती तर complexity of the cell structure, that prokaryotic and eukaryotic, complexity of organism unicellular multicellular, mode of nutrition autotrophous photosynthetic, fungi saprophytic, absorption from dead organism, animals मध्ये heterotrophic and ingestive. ह्याचे अर्थ सगळे लिहून दिले, तिथे कसं पाठ करा म्हणजे तुम्हाला हे समजेल, नाही तर नाही काही समजणार पा, तर पाठ करा. लाईफ स्टाईलमध्ये प्लांट प्रोड्युसर उत्पादक, ॲनिमल कंज्युमर भक्षक, आणि फंगी डिकम्पोजर विघटक. पॉलिंथोजेनेटिक रिलेशनशिप मीन्स प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. म्हणजे हा चार्ट आहे, तो चार्ट जरी लक्षात ठेवला तरी भरपूर झालं, पाठ करून ठेवायचा. ओके, आता हे झाल्यानंतर आपण एक 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 गोष्टीचा अभ्यास करूया. आता काय म्हटलंय पहा, किंगडम फर्स्ट मोनेराचा अभ्यास करूया आपल्याला. किंगडम फर्स्ट मोनेरा म्हणायचं. काय म्हणायचं? मोनेरा. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ द कर्ड ऑर द बटर मिल्क. कर्ड म्हणजे दही, बटर मिल्क म्हणजे ताक. ऑन अ क्लीन ग्लास लीड. एका काचेच्या ग्लास लीड म्हणजे काचपट्टीवर, एका काचपट्टीवर एक दह्याचा थेंब किंवा ताकाचा थेंब घ्या. डायल्यूट इट विथ लिटल वॉटर. छोटंसं पाणी, त्यात थोडंसं पाणी टाकून काय करा तर ते थोडंसं डायल्यूट करा. केअरफुली कीप अ कव्हर स्लिप. त्याच्यावर कव्हर स्लिप घाला म्हणजे स्लाईड तयार झाली. ऑब्झर्व इट अंडर द हाय पॉवर ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि सूक्ष्मदर्शीच्या खाली, त्या म्हणजे हाय पॉवर, जास्त पॉवर असलेल्या सूक्ष्मदर्शीच्या खाली ऑब्झर्वेशन. व्हॉट डिड यू सी मुव्हिंग स्मॉल रॉड लाईक द मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया. मग जेव्हा तुम्ही बघाल दही किंवा ताकामध्ये लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया असतात, तर त्या उपयुक्त असतात. आपल्याला लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया जे आहेत ते आपल्याला उपयुक्त असतात. म्हणजे ते आपण दही आणि ताक खाण्यासाठी वापरतो की नाही, याचा अर्थ उपयुक्त असतात. आणि ते लहान 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 रॉड लाईक म्हणजे अशा प्रकारचे रॉड लाईक, अशा प्रकारचे दंडाकृती, असे पेनासारखे छोटे 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 असे पेनाच्या आकाराचे काय होतात तर बॅसिलाय म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं तुम्हाला दिसून येतात. त्याचे कॅरेक्टर्स काय तर हे पाठ करून ठेवायचे. हे कॅरेक्टर्स पाठ करायचे. महत्त्वाचं काय आहे जे आपण देशांमध्ये तर हे कॅरेक्टर्स पाठ करायचे. आता मोनेरा प्रकारातील जे काही सूक्ष्मजीव आहेत, मोनेरा प्रकारामधील जे मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव आहेत, त्यांची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत? पहिला, ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. सगळे ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर. आणि त्याची उदाहरणे इथं दिलेली आहेत पहा. ही जी सगळी जे आहेत ना, हे सगळे मोनेरा प्रकारातील हे काय तर लॅक्टोबॅसिलस म्हणजे मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव आहेत. तर ते युनिसेल्युलर आहेत. पहिला पाठच करून द्या. ऑल मोनेरा म्हणाय, मोनेराची कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनेरा म्हणायचं ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. दुसरा कॅरेक्टर म्हणजे युनिसेल्युलर म्हणजे एकच पेशी. सगळ्या क्रिया ज्या असतात आपण आहे ना, आपण मल्टीसेल्युलर आहोत म्हणजे बहुपेशी आहोत. आणि ते एकच पेशी म्हणजे त्यांचे सगळे एकाच पेशीत चालतं. ही एकच पेशी, एका पेशीचं सगळं चालतं. म्हणजे सगळ्या ज्या क्रिया ज्या आहेत, खाणे, पचन, बहिक्षेपण, सर्क्युलेशन, हे सगळं जे काय असेल ते सगळ्या ज्या क्रिया ज्या आहेत, ऊर्जा निर्मिती, हे सगळे एकाच पेशीत चालतं. आपल्यामध्ये तसं नाही आहे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा पार्ट आहे, हो की नाही. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. दे मे बी ॲटोट्रॉफिक ऑर हेटरोट्रॉफिक. काहीमध्ये ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी आहेत. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी आहेत, तर काही परपोषी आहेत. म्हणजे काही स्वतः अन्न तयार करतात, तर काही दुसऱ्याच्या अन्नावर जगतात, दुसऱ्या निर्माण केलेल्या अन्नावर जगतात. अलग लक्षात. याला हेटरोट्रॉपिक म्हणाय. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिझम. म्हणजे यांच्या न्यूक्लियसला आवरण नाही. प्रोकॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस विदाउट आवरणाचं असतं. न्यूक्लियस जे आहे ते विदाउट आवरणाचं असतं. आणि त्यात विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिझम म्हणजे त्याच्यात न्यूक्लियस वेगळे दिसत नाही. आणि सेल ऑर्गॅनिझम म्हणजे त्याच्यामध्ये असणारे पेशी अंगके
आता हे शब्द पाठ असले की तुम्हाला पटकन लक्षात येते बघा. पेशी अंगके जे आहे ती पेशी अंगके ही वेगवेगळी नसतात. दीज आर द प्रोकॅरियोटिक सेल विदाऊट म्हणजे त्याशिवाय डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेल्स. समजलं. हे तीनच पाठ करून ठेवायचे. मोनेरा आणि हे त्याच्या मोनेरा म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक असं म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनेरा, आणि लिहून काढायचं वहीवर आणि पाठ करायचं. हे झालं कुणाचं? मोनेराचं. आता दुसरा जो आहे तो किंगडम प्रोटिस्टा. एक ॲक्टिव्हिटी सांगितली पहा. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ द 1 ड्रॉप ऑफ द पॉन्ड वॉटर, म्हणजे डबक्यातलं पाणी, साचलेलं डबकं जे असतं ना, त्या साचलेल्या डबक्यातलं पाणी घ्या आणि ग्लास स्लाइड म्हणजे काचपट्टीवर घ्या. ऑब्झर्व इट अंडर द लो पॉवर अँड हाय पॉवर मायक्रोस्कोप, म्हणजे कमी पॉवरच्या आणि जास्त प्रतीच्या दोन्हीही प्रकारच्या मायक्रोस्कोपच्या खाली ठेवून त्याला काय करा? ऑब्झर्व करा, वॉच करा. You will find some motile microbes with irregular shape. वेगवेगळ्या प्रकाराचे तुम्हाला हालचाल करणारे मायक्रोब दिसून येतील. अमिबा, हे बघा इथे हा अमिबा, ह्याला काय आकार काय नाही आहे पहा, ह्याला आकार काय व्यवस्थित नाही, म्हणजे इरेग्युलर शेप काय व्यवस्थित नाही, अनियमित शेप, यालाही शेप काय व्यवस्थित नाही. हा थोडासा शेप वाटतोय. आणि हा जो आहे ना, हा म्हणजे हा होलवॅक्स म्हणायचं, हा पॅरामेशियम म्हणायचं, चप्पलच्या आकाराचा. बघा चप्पलच्या आकाराचा जो आहे ना त्याला पॅरामेशियम म्हणायचं, याला युग्लिना म्हणायचं, याला अमिबा म्हणायचं. हे चारही जे आहे ते प्रोटिस्टामध्ये. प्रोटिस्टा म्हणजे ही 4 एक्झाम्पल: होलवॅक्स, पॅरामेशियम, युग्लिना, अमिबा. समजते. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे पाठ करून ठेवायचे. तसंच कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड. हे सुद्धा एकच पेशी आहेत, सिंगल सेल्ड विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अनक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे हे एक पेशी आहेत, सिंगल सेल्ड एक पेशी आहेत, वेल डिफाइंड न्यूक्लियस मात्र त्याच्यात दिसते. पाहिजे इथे एक न्यूक्लियस दिसते, इथे न्यूक्लियस दिसते, इथे न्यूक्लियस दिसते का? वेल डिफाइंड म्हणजे दिसते, ते न्यूक्लियस त्याच्यात दिसते. वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याच्यात मेम्ब्रेन असते. लक्षात घ्या, मेम्ब्रेन म्हणजे मेम्ब्रेन दिसतं त्याच्यामध्ये, ह्याच्यात मेम्ब्रेन नाही. लक्षात घ्या, मेम्ब्रेन म्हणजे पटल, केंद्रक पटल. न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाच्या वर असणाऱ्या आवरणाला केंद्रक पटल म्हणायचं, म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्याच्यात न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. हे काही असतात ते ॲटोट्रॉपस असतात, म्हणजे काहींच्या मध्ये हे हिरवट दिसते, याचा अर्थ हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ॲटोट्रॉपस आहेत. उदाहरण युग्लिना, होलवॅक्स कंटेन द क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो. क्लोरोप्लास्ट म्हणजे काय? क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवके त्याच्यामध्ये असतात, म्हणून ते हे दोघं जण होलवॅक्स आणि युग्लिना स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हेट्रोट्रॉपस काही जे आहे ते परजीवी आहेत. अमिबा आहे, पॅरामेशियम आहे. हा अमिबा, पॅरामेशियम हे हेट्रोट्रॉपस म्हणजे दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात, म्हणजे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. हे झालं दुसरं. म्हणजे तुम्ही काय करायचं? किंगडम प्रोटिस्टा म्हणायचं आणि हे एवढं पाठ करून ठेवायचं. आता किंगडम फंगी. आता फंगी हा भाग म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा शाळेतून येतो त्या 2-3 दिवस जर डबा त्यात जर का अन्नपदार्थ राहिले असतील, चपाती काहीतरी राहिले असतील, भाकरी राहिली असेल, आणि ती जर 2-3 दिवस जर उघडली नाही आणि उघडून जर पाहिलं 3 दिवसांनी, तर त्याच्यामध्ये काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची बुरशी तुम्हाला दिसून येते. तोच तो अशा प्रकारची असते बुरशी. हे आता भाकरीचा तुकडा जो असतो त्या तुकड्यामध्ये हे रायझोड्स म्हणतात. रायझोड्स म्हणजे त्याचे जे काही तंतू असतात ते तंतू त्या अन्नपदार्थावर असे घुसलेले असतात, आणि हे अशा प्रकारचे वर असे धागे दिसतात, आणि त्या धाग्याच्या वर असा हे स्पोरेंजियम म्हणजे हे त्याची जी काय ह्याची जी बीजाणू असतात, स्पोर्स असतात, स्पोरेंजियममध्ये स्पोर्स असतात, ते याच्यामध्ये अशी वर असतात आणि तिथे पुन्हा फुटतात, परिपक्व झाले की फुटतात, आणि हे काळ्या रंगाचे जे काही स्पोर्स असतात ते त्या अन्नपदार्थ पडतात. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ द ब्रेड ऑर द भाकरी म्हटले बा तिसरं फंगीसाठी. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ द भाकरीचा तुकडा घ्या, तो ओलसर असा घ्या.
किंवा ब्रेडचा घ्या. अँड कीप इन अ कंटेनर विथ अ लीड 2-3 days. म्हणजे डब्यात काय करा, झाकण लावून 2-3 दिवस ठेवा. आता सांगितल्याप्रमाणे आफ्टर 2-3 days फाइंड कॉटन थ्रेड लाईक द टफ्ट इज फाउंड ग्रोईंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. त्या ब्रेडच्या पृष्ठभागावर तुम्हाला पांढरट रंगाचा काय असतं, पहिल्यांदा पांढरट म्हटलं ना तुम्हाला, पहिल्यांदा पांढरट रंगाचं असते आणि नंतर ते काही दिवसांनी ते काळपट पडते थोडीशी. प्रिपेअर द टेम्पररी माउंट ऑफ द फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस द कल्चर अँड द ऑब्झर्व द अंडर द मायक्रोस्कोप. आणि ते काय करा, तर तशा प्रकारची स्लाईड तयार करा आणि ती स्लाईड तयार करून काय करा, तर मायक्रोस्कोपच्या खाली पहा तुम्हाला काय दिसून येतं. तर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे नॉन ग्रीन असते, याच्यात हे बघा, हे अशा प्रकारची बुरशी असते, तुम्ही बघितली असेल तेव्हा. किंवा उकिरड्यामध्ये ही आपण कुत्र्याची छत्री म्हणतो, ती बुरशीच आहे एक प्रकारची, काही छत्रीसारखं दिसतं ते बुरशीच असते. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजे हिरवी नसते. युकॅरियोटिक्स म्हणजे त्याच्या केंद्रकाला पटल असते, केंद्रक पटल असते, केंद्रकाच्या सभोवताली, न्यूक्लियसच्या सभोवताली मेम्ब्रेन असते, म्हणजे त्याला युकॅरियोटिक म्हणायचं. ज्याच्यात मेम्ब्रेन असते त्याला युकॅरियोटिक, ज्याच्यात मेम्ब्रेन नसते त्याला प्रोकॅरियोटिक. हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. आणि हे हेट्रोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यावर जगतात, आपल्या स्वतः अन्न तयार करत नाही आहेत. मोस्ट ऑफ देम आर द सॅप्रोफायट्स, सॅप्रोट्रोपस. मोस्ट ऑफ देम आर द सॅप्रोट्रोपस म्हणजे मृतोपजीवी. म्हणजे काय असतं, म्हणजे मेलेल्या अन्नपदार्थांच्यावर जगतात. दे फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. दे फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कुजलेल्या अन्नपदार्थांच्यावर ते जगतात. सेंद्रिय घटका, ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय घटकावर जगतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ द टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन. त्यांची जी सेल वॉल जी असते, ती सेल वॉल पेशी भित्तिका ही कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स शुगर म्हणजे अतिशय गुंतागुंतीच्या शुगरनी, शुगरच्या मटेरियलनी, म्हणजे कायटीन नावाच्या मटेरियलनी बनलेली असते. हे पाठ करून ठेवायचं. सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजे काही फंगी असतात ते दोऱ्यासारख्या असतात आणि त्यांचे जे न्यूक्लियाय असतात, न्यूक्लियाय म्हणजे त्यांचे केंद्रक जे असते ते प्रेझेंट सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्यामध्ये असते. एक्झाम्पल्स आहेत बेकर्स ईस्ट, ॲस्परजिलस फंगस ऑन कॉर्न. म्हणजे आपण मक्याचं कणीस बघितलं, ते जे काळपट पडलेलं असतं ना, ते त्याला ॲस्परजिलस म्हणायचं. किंवा पेनिसिलिन आणि मशरूम. पेनिसिलिन आणि मशरूम हे खाण्यासाठी वापरतात, पण ते फंगीचाच प्रकार आहे. दो मेनी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन नोटिस्ड आफ्टर द व्हिटाकर हिज 5 किंगडम सिस्टीम्स इज वाईडली ॲक्सेप्टेड. ओके. म्हणजे जरी ह्या कॅरेक्टर्स किंवा हे जे ह्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा 5 किंगडम सिस्टीम, 5 किंगडम आहेत, ते किंगडम सिस्टीमसुद्धा त्याच्या ॲक्सेप्ट केल्या गेल्या. आता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझमचे 2 प्रकारात क्लासिफिकेशन केलं गेलं. एक म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्याच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन नाही, आणि युकॅरियोटिक म्हणजे ज्याच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे. बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी. त्याच्या 2 प्रकार काय, 4 प्रकार काय, बॅक्टेरिया आहेत, प्रोटिस्टा आहेत, फंगी आणि अल्गी आहेत. आता बॅक्टेरिया किती छोटे असतात, मायक्रोब्स किती छोटे असतात, तर 1 मीटर बरोबर 10⁻⁴ मायक्रोमीटर म्हणजे मायक्रोमीटरमध्ये असतात त्या. म्हणजे 1 मीटर घेतलं आणि त्याला 10⁻⁴ म्हणजे साधारणपणे 10 लाखांनी भागलं की जेवढा भाग येईल तेवढ्या भागातला इतकं छोटे सूक्ष्म असे असतात. राहिलेला भाग हा जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण पाहू. लक्षात आलं का? कारण 2 भाग एका तासात हा पूर्ण संपल तर तुम्हाला अभ्यासाला, अजून तुमच्याकडे अभ्यासाला शब्द आहेत आणि हे सांगितलेले कॅरेक्टरिस्टिक्स.